Okay, now let us have some more examples. If this is equal to this is equal to this, out of A, B, C, no two of them are equal. म्हणजे याच्यातले कोणी दोन सारखे नाहीत. म्हणजे A is equal to B असं असणार नाही, B is equal to C असं असणार नाही, म्हणजे C is equal to A असणार नाही. म्हणजे तिन्ही डिफरंट आहेत असा त्याचा अर्थ आहे. Then what we want to show is y minus z upon A into bracket B minus C is equal to z minus x upon bracket B into bracket C minus A is equal to x minus y upon C into bracket A minus B. आता तुम्ही जे शो दॅटचा प्रश्न आहे त्याच्यात तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटरला ए बी सी आहे आणि मुळात इथे रेशोज नाही आहे, त्यामुळे डिनॉमिनेटरला ए बी सी तुम्हाला पाहिजे. सो फर्स्ट व्हॉट विल डू, विल डिवाइड by A, B, C to the given equation. So what we get is A into y plus z upon A, B, C is equal to B into z plus x upon A, B, C is equal to C into x plus y upon. आता A, B, C ने का डिवाइड केलं असं तुम्हाला वाटेल, तर कारण तिन्हीकडचा A, B आणि C गेला पाहिजे, त्यामुळे A, B, C ने डिवाइड करण्याचा ऑप्शन नाही. So when A gets cancelled, what you get is y plus z upon BC is equal to, when B gets cancelled, is z plus x upon AC is equal to, when C gets cancelled, x plus y upon AB. Suppose this is equal to K. आता आपण घेऊया. आता ह्याचं काय करायचं याची हिंट आपल्याला इथे दिलेली आहे, कारण जे प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला इथे दिसतंय. इथे काय दिसतंय, y minus z, म्हणजे किंवा इथे बघितलं तरी चालेल, म्हणजे ए बी मायनस ए सी. आता ए बी कुठं आहे, हे ए बी आहे आणि हे ए सी आहे, म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे. कसंही म्हटलं तरी चालेल, वाय मायनस झेड. आता हे वजा हे केल्यावर वाय एक्स कॅन्सल होणार, वाय मायनस झेड मिळणार. म्हणजे कुठून आहे, न्यूमरेटर बघा किंवा डिनॉमिनेटर बघा. सो बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज व्हॉट वी गेट इज के इज इक्वल टू थर्ड रेशो मायनस सेकंड रेशो करतोय आपण. सो y प्लस एक्स प्लस वाय मायनस झेड प्लस एक्स अपॉन ए बी मायनस ए सी. थोडं सोडवलं तर आता हे मायनस झेड होईल आणि मायनस एक्स होईल, एक्स कॅन्सल होणार, म्हणजे राहणार वाय मायनस झेड. आपल्याला वाय मायनस झेड पाहिजे का, सो वाय मायनस झेड अपॉन ह्याच्यात आपण काय कॉमन घेऊ शकतो, ए कॉमन घेऊ शकतो. सो वेन वन्स यू टेक ए कॉमन इट गिव्स यू b मायनस सी. सपोज दिस इज इक्वेशन 1. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो रेशो आहे हा के म्हणून मिळाला आहे, म्हणजे हा रेशो. तसंच आपल्याला दुसरं केल्यानंतर ते के म्हणून मिळेल आणि तिसरं केल्यानंतर सुद्धा आपल्याला ते के म्हणून मिळेल. आणि मग डायरेक्ट फ्रॉम 1 2 and 3 वी कॅन राईट आउट ईच रेशो इज इक्वल टू के. और सो सेकंडली आता दुसऱ्याचं कसं आहे, बी सी मायनस बी ए, म्हणजे बी सी बघा, बी सी मायनस ए बी किंवा बी ए काही म्हणा, म्हणजे फर्स्ट रेशो मायनस थर्ड रेशो आपल्याला करायचं आहे. सो के इज इक्वल टू फर्स्ट रेशो इज वाय प्लस झेड मायनस थर्ड रेशो इज एक्स प्लस वाय अपॉन फर्स्ट रेशो इज बी सी मायनस थर्ड रेशो इज ए बी. आता आपण वाय कॅन्सल होईल बघा आणि झेड मायनस एक्स राहील, आपल्याला झेड मायनस एक्सच पाहिजे. सो इट इज झेड मायनस एक्स अपॉन, इथनं आपण बी कॉमन घेऊ शकतो, सी मायनस ए. आपल्याला b into c minus a आले, so you can call this as 2. Again k is equal to, आता y x minus y पाहिजे किंवा ca minus cb पाहिजे. आता ca म्हणजे हे मायनस cb म्हणजे bc आहे, म्हणजे हे म्हणजे थर्ड सेकंड रेशो मायनस थर्ड रेशो आपल्याला करायचं आहे. सो z प्लस एक्स मायनस वाय प्लस झेड अपॉन AC मायनस BC, म्हणजे आपल्याला मिळेल झेड कॅन्सल झाला बघा, एक्स मायनस वाय मिळाला, आपल्याला एक्स मायनस वाय पाहिजे अपॉन याच्यातनं आपण C कॉमन घेतला तरी A मायनस B. सपोज दिस इज युअर 3. सो फ्रॉम 1 2 and 3 व्हॉट वी कॅन राईट, दिस रेशो इज इक्वल टू दिस रेशो इज इक्वल टू दिस रेशो. सो फ्रॉम 1 2 and 3 we can write down the first ratio is y minus z upon a into b minus c. The second one is z minus x upon b into c minus a is equal to x minus y upon c into a minus b. So what we have proved is, आता तुम्हाला फक्त लक्षात येईल की जे प्रूव्ह करायचं आहे त्याची आपल्याला मदत होते, जे गिव्हन आहे त्याची आपल्याला मदत होते. ओके.
बघा आता न्यू एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये तुमच्याकडे फारशी हिंट नाही आहे, पण न्यूमिनेटरला एक्स वाय आहे झेड आणि डिनॉमिनेटर पण एक्स वाय झेड आहे आणि ईच रेशो आपल्याला दाखवायचं आहे ए प्लस बी अपॉन 2. आणि एक हिंट तुम्हाला इथे दिलेली आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू 0. ज्या अर्थी एक्स प्लस वाय प्लस झेड नॉट इक्वल टू 0 आहे त्या अर्थी तुम्हाला कुठेतरी एक्स प्लस वाय प्लस झेडने डिव्हाइड करायची संधी मिळणार आहे, ती तुम्ही घ्यायची आहे. आता आपल्याला सरळ आहे की लेट we take all those ratios equal to k first step. So ax plus by upon x plus y is equal to bx plus az upon x plus z is equal to ay plus bz upon y plus z is equal to k. समजा आपण हेच घेतला पाहिजे असं नाही, काही अक्षर घ्या. आता हिंट तर आपल्याकडे नाही कारण इथे काय a प्लस बी आहे आणि असं काय आपल्याला डायरेक्ट मिळत नाही कुठे. त्यामुळे साधारणतः x प्लस वाय प्लस झेड मिळाला पाहिजे कारण तो कॅन्सल करायचा आहे. इथे एक्स प्लस वाय आणि प्लस झेड मिळण्यासाठी आपल्याला तिघांची बेरीज करायला लागेल. सो बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज this k is equal to, that means this ratio and this ratio, all ratios are equal to addition of the numerators upon addition of the denominator. So it is ax plus by plus bx plus az plus ay plus bz. आता तुम्ही असं म्हणाल की आपण बेरीजच का केली, तर आता हे ट्रायल अँड एरर आहे. काही वेळा आपल्याला 100% हिंट असते तसं नाही. एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस झेड प्लस वाय प्लस झेड. आता आपण दिस इज ए एक्स अँड दिस इज ए वाय. सो ए एक्स प्लस ए वाय बी वाय. आपल्याला बघा आता डिनॉमिनेटर आधी आपण डिनॉमिनेटर सोडूया. 2x प्लस 2y प्लस 2z. म्हणजे आपल्याला याच्यात 2 कॉमन घेतलं की एक्स प्लस वाय प्लस झेड मिळणार आहे. म्हणजे एक्सच्या टर्म वायच्या टर्म आणि झेडच्या टर्म आपण एकत्र घेतल्या तर एक्सची ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. त्यामुळे हे ए एक्स प्लस बी एक्स म्हणजे ए इंटू एक्स, सॉरी ए एक्स प्लस बी एक्स. सो एक्स इंटू ए प्लस बी. बघा ह्या दोन टर्म मधून आपण एक्स कॉमन घेतला. आता बी वाय आणि वायची टर्म कुठे आहे बघा, ए वाय आहे. त्यामुळे इथून सो आपण समजा y कॉमन घेतला तर a प्लस बी शिल्लक राहील बघा. आणि जर तिसरी टर्म आहे a z आणि b z, त्याच्यातनं आपण z कॉमन घेतला तर इथे राहील a आणि इथे राहील b. सो इट इज a प्लस b. आता तुमच्या लक्षात येईल फ्रॉम द न्यूमरेटर यू कॅन टेक a प्लस b and a plus b कॉमन. सो इट गिव्स यू a प्लस b इंटू x प्लस y प्लस z अपॉन 2. When you take common, it gives you x plus y plus z, and that is equal to a plus b upon 2. Why? Because why we can this cancel this because x plus y plus z is not equal to 0. ह्या जर 0 नाही याची गॅरंटी नसती तर आपण कॅन्सल करू शकत नाही. लक्षात ठेवा, कॅन्सल करतो म्हणजेच आपण डिव्हाइड करतो आणि डिव्हाइड करताना आपल्याला 0 नाही याची खात्री करून घेतली पाहिजे, म्हणून ते तुम्हाला दिलेलं आहे. सो व्हॉट वी हॅव प्रूव्ड इज k इज इक्वल टू a प्लस बी अपॉन 2. दॅट मीन्स each रेशो इज a प्लस बी अपॉन 2. सी नेक्स्ट एक्झाम्पल. if y plus z upon a is equal to z plus x upon b is equal to x plus y upon c, then what we have to show is x upon b plus c minus a is equal to y upon c plus a minus b is equal to z upon a plus b minus c. आता खरं स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे. काय करायचंय हे आपल्याला इथे हिंट आहे बघा. इथे b प्लस सी मायनस ए म्हणजे b प्लस सी मायनस ए म्हणजे डिनॉमिनेटरचं काय करायचं आपल्याला दिसतंय इथे. सो फर्स्ट स्टेप इज लेट y प्लस z अपॉन a इज इक्वल टू z प्लस x अपॉन b इज इक्वल टू x प्लस y अपॉन c इक्वल टू k. समजा आता बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज आपल्याला एकदम सगळं मिळणार नाही. पहिल्यांदा हे कॅल्क्युलेट करू. बाय थिअरम ऑन इक्वल ratios what we get k is equal to हे आपलं बेस आहे. त्यामुळे आपण बेसला काय लिहायचंय b प्लस सी मायनस ए म्हणजे आपण हा रेशो प्लस हा रेशो मायनस हा रेशो असं केलंय. सो b मीन्स द न्यूमरेटर z प्लस x प्लस c मीन्स दॅट न्यूमरेटर x प्लस y अँड मायनस दिस न्यूमरेटर दॅट इज y प्लस z. फक्त मायनस करताना मात्र ब्रॅकेट न घालता करू नका म्हणजे तुमचं चुकेल. आता ह्याच्यातनं हा y पण निगेटिव्ह आहे आणि z पण निगेटिव्ह आहे म्हणजे y कॅन्सल होईल आणि z कॅन्सल होईल. ह्याला x प्लस x
दॅट इज इट इज 2x अपॉन b प्लस c मायनस a. ह्याला आपण एक म्हणूया. आता पुढचं उदाहरण मी तुमच्यासाठी सोडणार आहे की दुसरा जो घ्यायचा आहे तसंच घ्यायचं. k इज इक्वल टू डिनॉमिनेटर लिहायचा. जसं डिनॉमिनेटरचं केलं तसं न्यूमरेटरचं करायचं. तुम्हाला म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल म्हणजे 2y मिळेल. त्याच्यानंतर ते 2z मिळेल. फ्रॉम 1 2 and 3 दिस इज इक्वल टू सेकंड इज इक्वल टू थर्ड. 2 कॅन्सल झाला की तुम्हाला दिस इज इक्वल टू दिस हे मिळेल. एवढं मात्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण लिहायचं आहे. कारण यापूर्वी सुद्धा आपण असंच दोन उदाहरणं केली. 2x 2y आणि 2z मिळाले होते. त्यामुळे आत्ताच्या उदाहरणात सुद्धा मी तुमच्यासाठी सोडतोय. सी द नेक्स्ट मे बी लास्ट एक्झाम्पल इन दिस टाईप. दिस इज इक्वल टू दिस दॅट इज गिवन टू यू. खरं म्हणजे तुमच्या पुस्तकात 2-3 उदाहरणं आहेत. मी एक तुम्हाला सोडून दाखवणार आहे. देन यू हॅव टू सॉल्व मीन्स यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. आता एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय की दिस रेशो आणि दिस रेशो दोन्ही सारखे येतील अशी एक्सची कुठली किंमत आहे ती आपल्याला काढायची. आपण पहिल्यांदा ट्राय करूया. 0 आहे का लेटस चेक वेदर एक्स इज इक्वल टू 0 इज द सोल्युशन. समजा आपण इकडे 0 ठेवलो तर हे 0 होईल, हे 0 होईल, इथे येईल 8. हे 0 होईल, हे 0 होईल, इथे येईल 7. म्हणजे द लेफ्ट हँड साइड व्हेन यू पुट x इज इक्वल टू 0 द व्हॅल्यू इज 8/7. व्हेन यू पुट ऑन द राईट हँड साइड x इज इक्वल टू 0 द व्हॅल्यू इज हे 0 होईल, हे 0 होईल, त्यामुळे -3/2. म्हणजे फॉर x इज इक्वल टू 0 व्हॉट वी गेट इज LHS इज नॉट इक्वल टू RHS. म्हणजे दोन्ही बाजू सारख्या येत नाहीत. सो x इज इक्वल टू 0 हे काय पॉसिबल नाही किंवा हे त्याचं सोल्युशन नाही. त्यामुळे आपण काय घेतलं x म्हणजे आता खात्री झाली की x ची व्हॅल्यू 0 नाही. आता ह्या दोन टर्म बघा आणि ह्या दोन्ही टर्म बघा. ह्याला आपण कितीने मल्टिप्लाय केले की ही टर्म येईल. तर ह्याला आपण 2x ने मल्टिप्लाय केल्यावर 14x² येईल आणि ह्याला 2x ने मल्टिप्लाय केल्यावर 6x येईल. सेम तसंच इथे पण होतंय का बघा. 10x² इथे 5x आहे म्हणजे 2x ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्याला 2x ने मल्टिप्लाय केल्यावर 4x येईल. त्यामुळे आपण सेकंड रेशिओ जो आहे त्या रेशिओच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2x ने मल्टिप्लाय करणार आहोत. पण का? बिकॉज x नॉट इक्वल टू 0 2x इज ऑल्सो. कारण आपण मल्टिप्लाय करताना किंवा डिवाइड करताना 0 नाही याची खात्री करायला पाहिजे ना. तर काय व्हॅल्यू 0च होऊन जाईल. त्यामुळे x नॉट इक्वल टू 0 याची खात्री आपण केली. दॅट्स वाय वी आर मल्टिप्लाइंग द सेकंड रेशिओ इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2x. त्याचं कारण 2x नॉट इक्वल टू 0 हे आपल्याला वाक्य लिहायचं इथे. तुम्ही जो कागद माझा लिहिला त्याच्यामध्ये आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता. सो व्हॉट वी गेट इज 14x² minus 6x plus 8. 14x² minus 6x plus 8 upon 10x² plus 4x plus 7, which is equal to, now we are multiplying both sides by that is the right hand side by 2x. So it is 14x² minus 6x upon 10x² plus 4x. आता न्यूमरेटर बघा आणि यांचे न्यूमरेटर यांचे डिनॉमिनेटर बघा. सपोज दिस इज इक्वल टू k किंवा आपण हाच इज इक्वल टू k घेऊया म्हणजे हे सुद्धा केच येईल. कारण रेशो मध्ये न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला तर काय फरक पडत नाही. आता आपण बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज दिस मायनस दिस आणि दिस मायनस दिस आपण करणार आहोत. हेन्स k इज इक्वल टू 14x² minus 6x plus 8 minus 14x² minus 6x upon same denominator ला 10x² plus 4x plus 7 minus 10x² plus 4x. आता हे काय होईल बघा. हे 14x² minus 6x 14x² minus 6x कॅन्सल होतील. 10x² plus 4x आणि 10x² plus 4x कॅन्सल होतील. सो व्हॉट वी गेट इज हिअर ओनली 8 and here only 7. So what you get value of k is 8/7. त्यामुळे हे जे इक्वेशन 1 आहे त्याच्यावर आपण काय लिहू शकतो. हेन्स हे पण 8/7च आहे आणि हे पण 8/7च आहे. व्हॉट यू गेट इज 7x minus 3 upon 5x plus 2 is equal to 8/7. फक्त आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि सोडवायचं की आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. सो 49x minus 21 is equal to 40x plus 16. 40x इकडे कॅन्सल करा म्हणजे 9x is equal to 16 plus 21. So 9x is 37. So x is 37/9. म्हणजे आपण अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू काढू शकतो.